एक चॅलेंज आम्ही लावतोय. एवढा वेळ आम्ही पप्पांना फोन करत होतो. कॉल करतो पप्पा कॉलच नमस्कार गाईस, माझे डोळे नका बघू कारण की मी आताच झोपून उठलोय आणि हा आमचा आहे गावचा डे 2. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. मी विचार केला की आज देवगडमधलं डे 2 करायचं आहे, तर मी काय दाखवू. तर मी विचार केला की आपण स्टार्ट करूया पोहे बनवण्यापासून. तर मला पोहे बनवता येतात, मला काय काय जेवण पण बनवता येतात, मम्मीने मला शिकवलेलं आहे. पण पोहे मी कधी कधी विसरतो. तर मम्मी आज पोहे बनवत होते, तर मी विचार केला की ठीक आहे, चला नवीन ब्लॉग कॉन्टेंट पण चालू करू, मेजवानी विथ गौरव म्हणजे. तर मी मम्मीला बोललो की तू मला पोहे बनवायला सांग, म्हणजे एक एक सांग काय टाकायचं काय नाही टाकायचं, आणि मी तसंच बनवेल आणि ब्लॉगमध्ये दाखवेल. या ब्लॉगमध्ये मी विचार करतो की विसर्जन आणि सगळं कव्हर करेल, म्हणजे आमचं डे 2 डे 3 देवगडमधलं कव्हर करेल. तर मी हा ब्लॉग जरासा मोठा केला तर सॉरी. तर मित्रांनो, पहिलं अशी एक लंगडी घ्यायची. याला लंगडी का बोलतात मला माहिती नाही. मी पहिला तवा घेणार होतो, तर मम्मी बोलली की हे घ्यायचं. तेव्हा तव्यामध्ये कोण करतं, मच्छी तळायची नाही, तव्यामध्ये हे करायचं नाही. आणि कांदा पोह्यांसाठी पहिला कांदा कापायचा. हे बघा, बारीक नाही करायचं, असं बॉक्स 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 करायचं आहे आपल्याला. आणि मिरचीचा वास इथपर्यंत मला तिखट आहे, तिखट कढीपत्ता आहे आणि शेंगदाणे घ्यायचे. मला एक नवीन प्रोडक्ट सापडलं. आता मी काही प्रोडक्ट रिव्ह्यू करत नाही आहे, असंच मला विचार केला की आता दाखवतो. हे कांदा बघितलं किती वेळ लागला असेल कापायला. मी प्रोडक्ट ऑलरेडी दाखवलं. हा कांदा किती वेळ लागला असेल कापायला, पण ह्या प्रोडक्टमुळे कांदा फक्त 5 मिनिटात कापला गेला. असं एक बटन दाबलं झुबूक, एक बटन दाबलं झुबूक, एक चार्जिंग करायला लागतंय. हे पार्टचं इग्नोर करा, माझं गावचं किचन आहे, तुम्ही माझ्यावरती फोकस करा. कांदा टाकायचा का नाही? अरे हा, पहिला तेल टाकायला पाहिजे, पहिला तेल टाकायला पाहिजे. किती टाकायचे तेल? कोलेस्ट्रॉल होईपर्यंत टाकायचं नाही, जरा कमीच टाकताय ना जरा. एवढं अच्छा, हा पहिला कांदा नाही, पहिला शेंगदाणे तळायचे. मला ना कांदे पोह्यांमध्ये शेंगदाणे जास्त आवडतात, असे खायला करून करून मजा येते. असं माझं आणि हे असं जेवणाचा दोन्ही एक साथ घेऊन सगळं अँगल मी वेगवेगळे अँगल घेईन. मला माहितीच असेल पोहे कसे बनवायचे, तरी मी एक एक दाखवतोय. पोहे घेतले, पोह्यांना भिजवलं, याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची. आता त्याचा अंदाज माझा नेहमी चुकतो कारण की मला सवय नाही, मम्मीला नीटपैकी येतं. तर मीठ टाकून झालेलं, आता साखर टाकायची 2 चमचे. साखर उघडी ठेवलेली म्हणून ओली झाली आहे. मस्त तर अजून टाकायला पाहिजे, मग मस्त. किती कमी आहेत. मला सारखं वाकलायला लागतं कारण असं उभं राहिलं तर दिसणार नाही, असं उभं राहिलं तर मम्मी दिसणार, असं उभं राहिलं तर मम्मी दिसणार नाही, असं उभं राहिलं तर आम्ही दोघं दिसू. मम्मी असं उभं आहे, फुटताय. काय झालं, लाल काय झालं, बस बाजूला काय नाही उडणार, उडतंय बघ तेवढं माझ्या हातावर. एकदम मस्त वास येतोय. कांदा टाकला वगैरे, ते जरासं तेल जास्त गरम होतं ना, म्हणून त्याचा फुटफुट फुटफुट होतं. मला हाच पार्ट एक आवडत नाही, बाकी सगळा पार्ट मी एकदम नीटपैकी करू शकतो. आणि कसं माहिती, जेवण बनवायला पण मला असं वाटतं की जास्त सायन्सची गरज नाही. आपल्याला माहिती आहे मसाला पाहिजे, मीठ पाहिजे, आणि ऑब्व्हियसली तडक्यासाठी हे सगळं पाहिजे. मिक्स केलं एक भाजी तयार होईल. पीजी वाले स्टुडंट तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की जेवण बनवायला किती सोपं आहे. तेल टाकायचं, तेलमध्ये जरा कांदा टाकायचं, जरा मसाल्याच्या अगोदर जरा ते राई जिरं वगैरे फडफड व्हायला पाहिजे. मग कांदा वगैरे टाकायचं, लसूण बिसून जे तुम्हाला हवं ते, मग मसाले टाकायचे, भाजी टाकायचे, संपला विषय. पाणी टाकायचं, मग संपला विषय. हे बघा किती मस्त वास येतो एकदम. तुम्हाला पण येत असेल. लिंबू पिळायचं. काय काय लोकांना माहिती ना कांदा पोहेमध्ये लिंबू का नाही आवडत. मला तर कांदा पोहे किंवा भाजी आणि पहिलं जे गोष्टी खायचो ना त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू तो मस्ट, एकदम मस्ट. कांदा पोह्यांमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे हळद. मग हळद एकदम थोडीशी टाका, नंतर कडू परतवण्याची पोहे झालं, परतवलं आता पोहे टाकायचे, संपलं झालं ना. इकडे बसलं तसंच राहिलं. एकदम नीट पैकी परतवायचं. आता झोप उठलं म्हणून माझी जरा जीभ वळत नसेल. कोथिंबीर मला जास्त आवडते. कोथिंबीर कुठल्याही जेवणात मला जास्त आवडते. आता मेन इन्ग्रेडियंट पोहा. एवढं भस्कन पोहे, डायरेक्ट केक गेला पोह्याचा. आता सगळं मिक्स करायला डिफिकल्ट आहे. पकडच बोलतात आम्ही लोक, पकड बोलतो, काय काय लोक सांडशी बोलतात.
4-5 पोहे बाहेर पडलेत, चालतं, एवढं चालतं. बट ऑलमोस्ट सगळे दिसते. मी तुम्हाला आता दाखवतो फायनल लुक. मला तर वास एकदम खमंग, सुगंध एकदम खमंग, सुगंध एकदम मस्त येतोय. तुला येतोय का? भारी आहे. ढवळलं ना. हा, आता जरा चमचा काढ आणि हे होऊन दे. अरे कोथिंबीर जराशी टाकू ना मग. नाही, वरतून टाकायचे, साफ करायचे तोपर्यंत उमळेल ना. साफ काय करायची आता, कोथिंबीर जर असा हपका द्यायचा, हपका. मम्मी बोलली हपका द्यायचा. हक्का म्हणजे पाण्याचा हक्का दिलाय ना. पाण्याचा हपका दिला जरा वाफ पडली पाहिजे, वाफ. तर जोपर्यंत हपका देतो तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की आज मी विचार करतो की देवगड मधलं असं जरासं काय काय कव्हर करायचं. आता आम्ही आलोय फक्त 2-3 दिवस, तर जास्त फिरायला तर भेटत नाही. आता आम्ही भरपूर जागेवरती फिरलोय आणि मोस्टली तर आता मी सगळंच फिरलो, तर अजून काय जायचं असं काय हे नाही, कारण की सगळं बघून झालेलं आहे. आता इथे देवगडला किल्ला वगैरे आहे आणि खाली नदी आणि समुद्र, हे मी सगळं कव्हर करेल या ब्लॉगमध्ये. जर टाइम भेटला तर अजून दुसरीकडे जाऊन येईल, कारण की तुम्हाला दाखवायचं. आणि मेन म्हणजे त्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट म्हणजे विसर्जनाला सगळे असे घरातले गणपती आणतात, सगळे आणि सगळे आल्याशिवाय जोपर्यंत आरती वगैरे चालू नाही करत, ते मजा येते बघायला. तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि बस तुम्हाला जर आवडलं असेल तर देवगडला या फिरायला. इथे लिंबू लागले, लिंबू. एक पिंपल अपडेट देतो. हे बघा, ॲक्ने स्टार वापरले म्हणून होतंय. मला असं वाटतंय की मी एल्डापिन आणि क्लिंडामॅसिन लावतो ना, त्याच्याने तर ऑब्व्हियसली हेल्प होते. पण फेसवॉश मी जरासा चेंज केला ना, फेसवॉशच चेंज नाही केला मी, क्लिन्झरवरनं फेसवॉशवरती गेलो ॲक्ने स्टारचं, कारण की मला चेक करायचं होतं. मला ते करायला तर बघितलं पूर्ण सगळं दबलं गेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं 7 दिवस झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. गावामध्ये बघा ना, असं सकाळ सकाळ बाहेर उभं राहायला अशा टाईपचं मला आवडतं. हे असं टाईपचं जे कौलं असतात ना, ते बाहेर उभं राहायला की ते मजा येते. सकाळचे 8 वाजलेत, मी उठलेलो 7 वाजता. जरा मोबाईलवरती होतो मी, जरा सबस्क्रायबर्सच्या कमेंट्सला रिप्लाय देत होतो. तर मग नंतर विचार केला की चला आता पोहे बनवू. मग तेव्हा असं ऑन द स्पॉट प्लॅन झाला की चला पोहेने आपण ब्लॉग स्टार्ट करूया. आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू होईलच. मस्त वाटतं एकदम. सकाळी उठले जसं मला आवाज येतोय तिकडनं खाली गणपतीची गाणी, आणि सत्यनारायणच्या पूजा होती ना काल लोकांकडे, आणि आजही आहे, तर त्याची गाणी. मस्त वाटतं एकदम उभं राहायला पण इथे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो फायनल लुक आमच्या पोह्यांचा. किती मस्त झाले. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतो, त्या अजून बोलतात ना सोने पे सुहागा. हे बघा किती मस्त दिसत आहेत. वास किती मस्त येतो ना मम्मी. कसं बनवलं मी इथे बघ. चांगले बनवले. येस, मला माहिती आहे. मला काय काय बनवता येतं माहिती आहे का, भरपूर काय काय बनवता येतं. आणि मी जेव्हा खायचो ना तेव्हा ते पण मस्त बनवायचो. हे बघा. चला आता सगळे घरातले उठतील तेव्हा आम्ही खातो आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. नाश्त्याचा टाइम झालाय आणि लुक हू इज हिअर. मम्मी बघितलं का कोण आलंय? त्याला वाटतं की मम्मी काहीतरी खायला देते. काय आलं. यशची वाट बघते आता ती. त्यांनीच काल आणलेलं ना हिला, मग हिला वाटतं की आता आम्ही खायला देऊ. नाश्त्याला येणार, मग नंतर 12 वाजता जेवायला येणार, राईट. नंतर देतो काहीतरी जेवायला. आता नाश्त्यासाठी आमच्याकडे हिला द्यायला काय आमच्याकडे हाय नाही, बिस्किट वगैरे द्यायचे नाही. मग आता विचार करतो, कालचा भात दिलेला, आता बघू काय देत आहे. पोहे कशी खाणार ती? पोहे हळद असतात, मसाला असतो, उगाच नाही द्यायला पाहिजे. काल डाळ भात खाल्ला तुम्ही? हा, काल डाळ भात खाल्ला. सगळे आता आलोय मार्केटमध्ये, तर मी विचार केला की आता आज गणपतीच्या आरतीसाठी जाऊ, तर उद्या विसर्जन आणि आज आम्ही आरतीला जाऊ. तर मग आरतीसाठी आणि उद्या विसर्जनासाठी एक हार घेतो विचार केला, आणि ह्याच्या कारच्या गणपतीसाठी पण हार घेतो. नमस्कार गाईस. मग असे तुम्ही बघितलं की मी मार्केटमध्ये गेलो, 2 हार विकत घेतले. उद्या विसर्जनाचा विचार केला की आजच हार घेतो, उद्या गर्दी असेल भरपूर आणि महाग पण विकतील. तर मी विचार केला की आत्ताच हार घेऊन टाकतो, आणि टाकत नाही, फ्रीज मध्ये ठेवतो. टाकतो ते बोलायची आपली पद्धत असं, घेऊन टाकतो नाही, ठेवतो. आणि मला एक गोष्ट सांगायची होती, ही काय आता कोणालाच नाही माहिती. व्हॉट गोष्ट? तुमचे 700K झाले इंस्टाग्रामला, ह्यांना माहितीच नाही. यस, थँक्यू गणपती बाप्पा. तुमच्या सोबत भरपूर काय आम्हाला भेटतंय. यस, आताच आम्ही ह्याच्या कारच्या गणपतीसाठी मस्त हार हार घेतला, विकत yes. घेतला. आणि नाव मी पहिला बघितलं. टाळी दे टाळी. नाईस न्यूज. आणि नेहमी अशा न्यूज हाच देतो, आणि आम्ही सोबत असतानाच मिळतात आम्हाला. हो, हे हर्षित नेहमी पण झालं. शिवानी नेहमी नाहीये. काय पण माइलस्टोन असतं ना तेव्हा दीदीला मी गॅरंटी देतो, दीदीला बघितलं पण नसेल, गॅरंटी. कारण की ती वर्क फ्रॉम होम करते, ती मीटिंग मध्ये वगैरे आहे, तर ती बघितलंच नसेल. मम्मी यांचे 700K झाले. 7 लाख. मज्जा.
आता आता दीदीने जर बघितलं नसेल, काम करूया आपण. काय वाटतं तुला, काय करायला पाहिजे? दीदीला जाऊन सरप्राईज देऊया काहीतरी. हा सांग एक काम करू, तिला भाव करतो आणि विचार करतो की छोटासा केक घेऊन जातो आतासाठी, आता सेलिब्रेट हा रे छोटासा केक घेऊन जाऊया. इथे बघू, इथे आम्हाला माहिती पण नाही की केक कुठे लावूया परत काढली आता पार्किंग पुढे जावं लागेल ना. बघू ना इकडे साईडला लावून मॅप वर टाकून बघू ना कुठे आहे. आता लगेचच असं विचार आला की चला छोटासा केक घेऊया, छोटासा सेलिब्रेट 7 मिनिट्स वर आहे. काय सांग, अरे 7 केक मिनिट. शॉप. देवगड आणि मध्ये सर्व- पहिल्यांदा काहीतरी माइलस्टोन हिट झालंय. हा देवगडमध्ये पहिल्यांदा, फर्स्ट ते टाइम पण गणपतीमध्ये. आता फक्त त्यांचे 300K व्हायचे ऍक्च्युली व्हेरी गुड आयडिया. आपण शिवानीला डायरेक्ट केक घेऊन जाऊ Direct cake देऊया. गेस असं करूया. Yes, मजा येईल. चला तुम्हाला दाखवतो. बाय बाय. असा सापडलाय जिकडे नो युटर्न अलाउड, फक्त सरळ जायचं, पाठी वळायचं नाही. आम्ही विचारलंय पण मागे कार जाते. भाई दिस इज टू डिफिकल्ट. काय बघा ना, किती किती चॅलेंजिंग आहे. तुला जमत नसेल तर मी चालू का? त्या दिवशी बघितलं लोकांनी. मी चांगली चालू. ऍक्च्युली चालवत होता चांगली, पण नॉट दिस चांगली. काहीच नाही, कुठेच जाऊ नाही शकत राईट लेफ्ट, फक्त सरळ जायचं नंतर पाठी वळायचं. अरे ऍक्च्युली माझी एक माणूस सापडला. सापडला नाही, सापडला नाही. हरवलेला काय. मी त्याला विचारलं की पुढे केकचं शॉप आहे का? आम्हाला मला प्रश्न विचारायचा होता की कार जाऊ शकते का, कारण की केक शॉप ऑब्विस तिकडे त्याला थांबवला. माणूस थांबलेला, त्याला हा विचारतोय पुढे केकचं दुकान आहे का. मी बोललो नाही, केकचं जाऊ दे, इथून गाडी जाते का सांगा तुम्ही मला. तो पण हसायला लागला. काय विचारतो हा माणूस, केकचं दुकान. चला. ते पण मजा येते ब्रो. काय मस्त वाटतंय ना चालवायला. वाव, असेल असणार आणि हरवून कुठे हरवणार, बाजूला घर आहे. हा, हे काय गाडी पण आहे इथे, एक गाडी दिसते पण ती खूप मोठी गाडी आहे. बाई. मस्त वाटतं चालवायला. गड चढ. भाई मारुती 800 एवढी आमची फर्स्ट गाडी मारुती 800 होती. जर तुम्हाला तुझ्या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी सांगायला भेटतात. आमची फर्स्ट गाडी पप्पांनी घेतलेली ती मारुती 800 होती. जाम अमेझिंग गाडी होती ती भाई, कुठेही जायची. छातीचा केस अडकला. आमच्या गावी नॅनो होती. हा, नॅनो होती. मम्मीने चालवली आहे, मी चालवली आहे, दीदीने मग चालवली तुम्ही आहे. का काढली ती नॅनो? नॅनो मग नंतर विकून टाकली, कारण की युज नव्हतं करत कोण. काकाने मग विकून टाकली. नॅनो होती, आम्ही किल्ल्यापर्यंत घेऊन जायचो आणि तिकडनंच परत रिटर्न यायचो. भाई नॅनो बेस्ट आहे आणि रस्ता पण आहे. माझ्या मोठ्या भावाला यायची ना चालवायला, तर त्यांनी हो. आम्हाला तिघांना शिकवलेली. दीदी तर अशी सापसूप चालवत होती. अरे हा बीचचा रस्ता आहे. हा मग हा बीचचा रस्ता आहे मागे. बीच. हो, बीचचा वाला रस्ता आहे. तिथे लिहिलेलं ना रेस्टॉरंट बीच वर. चलो आता आम्ही दाखवतो केक शॉप मध्ये, तुम्हाला दाखवू. 700K वगैरे काहीतरी लिहू. हा लिहूया, मजा येईल. आणि त्या केक वाल्याला पण सांगूया फॉलो करा तो तू पण. हा, मजा येईल. चला. आता असं केक शोधत आम्ही बाजारात आलो, तर बाजारात मग आम्हाला पप्पांनी कॉल केला. आता आम्हाला पप्पा समोर हा, दिसतात. ते पण दाखवतो. पप्पा नेहमी आम्हाला सांगतात की बाहेर गेल्यावरती उसाचा रस नाही प्यायचा, कसलं पाणी वापरतात काय माहिती. दीदी सारखेच एकदम सेम टू सेम. हा, आता तुम्हाला एक actually. गोष्ट दाखवतो. दीदी पण ह्याला तेच बोलते, हाच सेम डायलॉग मारते पप्पांसारख्या, की कुठे खायचं नाही प्यायचं नाही असं. आता तुम्हाला दाखवतोय. कॉलच लावतोय. नाही इथे घ्यायला लावूया ना. हे बघा माझे पप्पा तिकडे उसाचा रस पितायत हा. फोन आणि मस्तपैकी मजे करतात. हा, यांनी फोन. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस हा. उत्तर देत नाही. हो, आता कृपया चालू केली. थोड्या वेळाने प्रयत्न करा. काय बोलतो? व्हिडिओ बंद ठेवलेली यांनी एवढा वेळ. आम्ही पप्पांना फोन करत पप्पांना होतो. कॉल करता, पप्पा कॉलच ते पण तिकडे समोर इग्नोर मारत होते. आता दुसऱ्यांदा लावलाय फोन. हाक मार ना. उचलला. हॅलो, काय आहे, कुठे आहेत? हॅलो, हॅलो, कुठे आहेत? वरती मार्केट मध्ये ते मिरच्या शोधायला आलो. तुमच्या बाजूला. ओके, इकडे बघा, लेफ्टला बघा. लेफ्टला मी दिसतोय. बघा ना इकडे. हा, हे बघा मिरच्या, या बघा इकडे, हे बघा. बघतच नाही, बघतच नाही. उकडले गेले. हे माझं खिडकी मला पाहिजे. मला पण पाहिजे मग. जरा खिडकी उघड ना. पप्पा आम्हाला बोलतात की इथे कुठे मिरच्याच नाही आहेत. मला पप्पा बोलले, मला आणि मम्मीला, की इथे मिरच्याच नाही आहेत. आता आम्ही बघितलं की इथे पाठी मिरच्या आहेत मम्मीने आणि बघा, पप्पा हा. तिथे उसाचा रस पितायत आणि कॉलवरती बोलतात की मिरच्या सापडल्याच नाही आहेत, इथे पाठी मिरच्या आहेत. हॅलो, मजा आली. आणि लगेच संपवलं. माझ्याकडे नाहीच आहे. माझा अजून बाकी आहे, बट एकदम भारी आहे. पकडले गेले पप्पा. आता चाललेत मिरच्या घ्यायला. आता मम्मीने दाखवलं मिरच्या घेतात. दाखवलं ना मम्मीने, तिकडे मिरच्या घेतात. आणि इकडे उभे होते पप्पा आणि इकडे मिरच्या आहेत आणि बोलत होते की मिरच्या नाही आहेत. बघितलं, शाने पकडे गए. हे फणसाचं दीदीला आवडतं.
म्हणून हा घेतोय विकत. दादाला पण भाऊजीला पण आवडतं. पिशवीला नाही किती मस्त मजा आली देवगडच्या शुक्रवार. काय माझं एवढं स्लो मोशन मध्ये का निघतंय मलाच नाही कळत. शुक्रवारच्या बाजारात खूप काय होतं. उसाचा रस पियालो, त्याच्यानंतर केकही विकत घेतलाय आणि लाईटी विकत घ्यायचे होते बट ते विसरलो. आणि 2 हार मस्त घेतलेत. एक आज घालणार मी नाही, गणपती बाप्पांसाठी हार घेतले विकत. 2 उद्या विसर्जनासाठी पण. आता बघू आता पुढे ब्लॉग कसा चाललाय. आता यश पार्किंग करून येईल तेव्हा मग दीदीला सरप्राईज देईल. दीदी घरी येईपर्यंत मीटिंग मध्ये आम्ही घरी येईपर्यंत दीदी नाही, दीदी घरीच होती. नंतर काय आलं तिला तिचे 700K झालेत इंस्टाग्रामवर. काँग्रेस. थँक्यू फॉर द केक. थँक्यू. थँक्यू. वेलकम. आता लवकरच आता मस्त मस्त कापूया. लवकरच मिलियन. जेवण झाल्यावर नाही कापायचं यार. माझी मान दुखते. प्लीज काप यार, प्लीज काप. प्लीज काप. तो घरी तो बाहेरूनच बोलत होता की मला आता घरी गेला नाही खायचं. यार. काय नॉन. आम्ही उसाचा रस पण प्याला. हा मला बोलला ह्यानी पप्पांना पकडलं एकटं उसाचा रस. हो. हा एकटेच पियत होते. मग नंतर आम्ही पण प्या. फोन इग्नोर केला, फोन उचललाच नाही पहिला. चालू होतं. पहिली बार हे लोक पप्पांनी ह्यांना बोलवलेलं 11 वाजता. हे लोक मस्त उठतच नाही, सगळे पोहे खातायत, चहा Happy पितायत. 700K. मग एक माणूस तिकडे थकणार ना, पाणी नाही काय नाही, ऊन मग पिणार ना. हा मग आपण पण पिऊ शकतो. मग आम्ही पण पियालो. का पियाला? हा बोलला मला. नाही, मला मग- कुठे मला का नाही. कारण तो काळा पडतो. मग लिंबू पाणी, नारळाचं पाणी, तुला ते माहिती इकडे का बनवतो. नारळाचं पाणी किती टेस्टी लागतं. मला नाही माहिती. लास्ट टाइम आपण फ्रेंड्स बरोबर हा. आलेलो तेव्हा. हो येस येस. आता जाऊया नारळ पाणी घ्यायला. आता जाऊया ना ट्यूबलाईट पण आणायची. हा ट्यूबलाईट पण आहे. कापो हे दोघांनी एक साथ मिळून. 700K to you. टाणाणाणाणा. Happy 700K to us. Happy 700K to us. बरोबर त्याला कधीच सेलिब्रेट नाही केलं ना म्हणून तर तसं झालं. ते सवय नाही ना सेलिब्रेट करायची. Happy 700K to you. आणि नंतर टू अस. तू खतम आहेस. त्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा पुढे शिवानी खतम म्हणजे कसं खतम करतो मी. शिवानी फालतूगिरी नको अरे करू जरासा यार. टच तर कर. तेला टच करून गेली. शिवानी मी बोट चावे ना, मी मुद्दाम हे करतोय. मी चावत नाही पण मी चावेन आता. एकदा असंच करणार ना, याची लाळ काढलेली. चल रे चल चल. काय नव्हती काढली, चल ते पण मॉल मध्ये चल चल. McDonald's मध्ये. म्हणजे बोलावता. चला तर दे हा ना वाट बघतो की कधी केक देतील मला. केक. हा केक भारी आहे रे. भरवलेला. हात शेवटी. आता कर तुला तुला देतोय. बेनगा गुस्सा निघालेगा भाऊले. सावजी काय बोलतोय मिळवून येते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे देवगड बीच वरती. देवगड बीच वरती तर लहानपणापासून येतो. आज मी भिजत नाहीये. आज मी असं विचार केला की चला फोटोज काढूया. हे लोक इकडे आले त्यांची व्हिडिओ करतायत. मम्मी तिकडे उभी आहे कारण की मम्मीने चांगले कपडे घातले. त्यांच्या आम्हाला आरतीला जायचंय मेन म्हणजे. तर मला भिजायची इच्छा आहे. विचार करतोय सकाळ सकाळ उद्या येतो आणि मस्त भिजून जातो. बघा देवगड बीच किती मस्त आहे. मी तुम्हाला क्लिप्स दाखवतो थांबा. हे बघा हा व्ह्यू मस्त किती भारी आहे. मॅपमध्ये तुम्ही जाल ना गुगल मॅप्सवरती तर बघा व्ह्यू किती मस्त आहे. मी वाईड अँगलमध्ये तुम्हाला दाखवतो कारण की बघा ना किती भारी व्ह्यू आहे. आपला देवगड समुद्र बीच आहे. देवगड बीच समुद्र बीच एकच झालं. पण हे थर्मोकॉल ज्यांनी टाकले आहेत ना त्यांना ब्लॉक केलं पाहिजे लाईफमधनं. ओ शिट सॉरी असं नाही बोललं पाहिजे. बट स्टील त्यांना पण कळायला पाहिजे ना एवढा मस्त समुद्र आहे. एवढा आपला देवगड बीच मस्त आहे. हा त्याच्यामध्ये तुम्ही थर्मोकॉल टाकून जाताय. थर्मोकॉल तर मग ती ना आरतीसाठी ती टोळी बोलवतो ती मंडळी येते भजन मंडळी. तर ते सगळे लोक आरतीसाठी येतात आणि मग एक एक करून आरती करायला सगळ्यांच्या घरी जातो. मग ते 6:30पर्यंत येतात. आता 6:30 वाजायलाच येतात. तर आम्ही लवकर निघतो. इकडे ना नेहमी काय ना काहीतरी खायला असायचं. यावेळेलाच नाही आहे. मे बी ते बंद केले वाटतं त्यांनी. बघू आता जातो आम्ही.
मी लास्ट टाइम जेव्हा गणपतीला आलो ना तेव्हा आमच्याकडे 5 दिवस होते, म्हणून मी इकडे पण फिरायला गेलेलो. तुम्हीही जाऊ शकता जेव्हा तुम्हाला फिरायचं असेल तर. तिकडे मस्त असं बसायला वगैरे आहे, तुम्ही जाऊ शकता फिरायला. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी, आजीच्या घरी. मग गणपतीची आरती वगैरे करू आणि मग आम्ही कुठेतरी बाहेर खायला जाऊ. मी एक गोष्ट दाखवायची विसरलो. दीदीची एक चॅलेंज व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दीदीने आम्हाला दोघांना सगळं काय काय विकत घेतलं आहे. त्याच्यामध्ये हा सनग्लासेस, माहिती नाही चांगला दिसतो की नाही, बट मी युजली कधी सनग्लासेस लावत नाही कारण की माझा फेस असा स्क्वेअर फेस आहे, त्यासाठी सनग्लासेस माझा सूट नाही करत. पण हा एक मला वाटलं की ठीक आहे, जरा बरा वाटतं. अजून एक मी घेतलेला, मी घरी जाऊन दाखवतो. आम्ही बीचला गेलो, बीचवरनं घरी गेलो, आरती वगैरे असं कंप्लीट झाली. बीचवरती येस, बीचवरती कसे कपडे खराब वगैरे होतात ना, म्हणून आम्ही असे जरा वाचून होतो. बट सगळं झालं तरी यांनी अजून पॅन्ट खाली नाही गेली आणि आता घुसत होता. हा, तर मुव्हिंग ऑन. आम्ही लास्ट टाइम पण वन बाईटला गेलेलो, इकडे आम्ही खात असतो. देवगडला आम्ही नेहमी या वन बाईटमध्ये येतो आणि काही ना काहीतरी बर्गर किंवा सँडविच किंवा वॉफल खाऊन जातो. आता आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो. हा, याचं नाव काय रे? ह्याचं पेपरी आहे, ह्याचं अमेझिंग. पण नेहमी असं अमेझिंग बर्गर अमेझिंग आहे का? कसं आहे? अमेझिंग आहे. सॉस भारी. ओके, माझा पेपरी आहे. पेपरी आहे माझा पेपरी. नाही, असंच खायचं असतं, उलटा करायचं असतं ऍक्च्युली. बेस्ट वाटतं जेव्हा उलटा करतो. मग हा बेस्ट आहे. मम्मीला फ्राईज हवे होते म्हणून आम्ही फ्राईज मागवले. ह्याने पहिले टेस्ट केलं कसे लागतात. मस्त, आमचे फेवरेट आम्ही नेहमी आणि ते त्यांच्या इथे असं असतं की फ्राईज विथ सॉस, तर मग ते मला घ्यायचे. मग हे साईडचे दोन येतात. नाईस. हा, हे पनीर एक्झॉटिका वाईब बोललो मी. पनीर एक्झॉटिका वाईब बोललो. काय होता? रॅप. ते वाईब बी देशी बाजूला बसलेत ना, मग वाईब निघाला. कसा होता बोल? नाईस. बेटर दॅन बर्गर? नॉट बेटर. बर्गर वॉज बेटर. चला, आता कुठे जायचं आपण? लाईट घ्यायला. ओके. आम्ही चीजी लोफ मागितलं. ऍक्च्युली इट इज अ गार्लिक ब्रेड. आम्ही दाखवतो तुम्हाला. बरी वाटते मला. कॉर्न ऍक्च्युली आवडत नाही. कॉर्न कशावरतीच मला आवडत नाही. तिला आवडतात, ह्याला आवडतात. मशरूम भरपूर आहे. आमचं वन बाईटला एकदम मस्त पोट भरून पोटोबा झाला आमचा. आता आम्हाला सांग की एक चॅलेंज आम्ही लावतोय. चॅलेंज. आणि बोलतोय एक मिनिट पहिले आपण ह्याचं स्वरूप, चॅलेंजचं स्वरूप सांगतो तुम्हाला. येस. जर हे दोघं हरले तर दोघांनी माझ्या 10 अकाउंट रुपये. मध्ये 10,000 रुपये टाकायचे. 10 रुपये तू बोलले? 10,000 रुपये. मग मी कपडे पण त्याचे घालत नाही. 10,000 रुपये. तर चॅलेंज सांग का, कसलं सांग तुझा? चॅलेंज असा आहे की हा बोलतोय की घरी आईस्क्रीम आहे. मला माहिती आहे की घरी आईस्क्रीम नाहीये. मला माहिती आहे. हिला माहिती आहे नाहीये. की नाहीये. मम्मी पण मला माहिती आहे. आईस्क्रीम. बघितलं, झालं, विषय एंड आहे. विषय एंड आहे. आईस्क्रीम कोणी आणलं? कोणी आणलं आईस्क्रीम? तो आला तो मग आम्हाला माहितीच नाही. 20,000 रुपये मिळाले. एक काम करत ते मला विश्वास नाही, आपण घरी जाऊन बघूया. चालू नाही झालाय चॅलेंज. आम्ही आज नाही काय चॅलेंज इकडेच खालीच झाला. का माहितीये? कारण की आम्ही मम्मीला आन्सर विचारत होतो. सॉरी, तिथे साईड विचारत होतो. तिने आन्सर देऊन मोकळी झाली. मग चॅलेंज आलाच नाही. मग शपथ का जाऊ दे. हे Next भाऊ time. बहिणी मिळून आहे ना माझ्या. Next भाऊ time. बहिणी मिळून. हे लाईट बघ. जाऊ दे. चला आता मी लाईट शोधतो आणि एक गणपतीच्या पाया पडायला जायचं आम्हाला. तिकडे नाव काय होतं? खवळे गणपती. आम्हाला खवळे. खूप साऱ्या लोकांनी बोललं की तुम्ही तिकडे दर्शनाला जा. तर आता आम्ही वन बाईट मध्ये पण बसलो. तिकडे पण एक माणूस बोलला की तिकडे जा दर्शनाला. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. दाखवतो तुम्हाला. बाय बाय. आता आम्ही जस्ट इथे आलो खवळे गणपतीच्या इथे. तुम्हाला तारमुंबरीवरनं एक वरती खाली ब्रिजच्या इथेच आहे. तिकडे पार्क करायची गाडी आणि पुढे तुम्हाला एकदम भव्य मोठं मंदिर दिसेल. दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मस्त मोठं भव्य सुंदर मंदिर आहे. खवळे गणपती. आता माहिती नाही हे मला आम्हाला सांगितलं की खवळे गणपती इथेच, बट हेच मंदिर आहे की नाही ते आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही. आम्ही अजून पुढे चाललो आहे, बघतो.
हे जे मंदिर आहे ना हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नंतर इकडे तुम्ही बघाल तर इकडनं आपल्याला पुढे जायचं आहे खवळे महागणपती मंदिर. नंतर या मंदिरात पण आम्ही जातो. बघ ना किती एकदम मस्त गाव टाईप वाटतंय ना फिलिंग. लाइटिंग बिटिंग बघ ना किती मस्त केलंय. मजा येते बघायला. मम्मी तू इथे आलेली का एवढ्या वर्षांपासून? मम्मी पण पहिल्यांदा आली आहे. आता पहिल्यांदा चाललाय. हे बघा तिकडनं यायचं आणि मग इकडे तुम्हाला खवळे गणपती हे त्यांचं घर आहे शक्यतो मला माहिती नाही आहे. हे बघा देवघर लिहिले तिकडेच आतमध्ये जायचं आहे आणि मग तिकडे आपल्याला गणपतीचे दर्शन भेटतं. अजून जास्त नाही जरासाच आहे पुढे. माझ्या मागे पुढे कोण दिसतंय का तुम्हाला? दिसत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की बाजूला स्मशान आहे.